तुम्ही स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, फार्मसी किंवा इतर कुठल्याही टेक्निकल सब्जेक्टचे ग्रॅज्युएट कंप्लीट करत असलेले किंवा ग्रॅज्युएशन झालेले असे विद्यार्थी आहात का? आणि असाल तर तुम्ही एवढ्यात तुमच्या रेग्युलर अभ्यासामध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये, डेझर्टेशनमध्ये एआयचा वापर करत असाल. रोज तुम्ही एआय बद्दल काहीतरी ऐकत असाल आणि सगळ्यात कॉमन वाक्य, एआय आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्यांमध्ये ढवळाढवळ करणार आहे, ते आपल्या नोकऱ्या खाणार आहे, वगैरे 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 असा एआयचा धोका येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या सगळ्यांना आहे, असं एक वातावरण तयार झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष येळे. 20 वर्ष शिक्षण क्षेत्रातला अनुभव, त्यातली बरेच वर्ष प्लेसमेंट म्हणजे मुलांच्या नोकरीसाठी कंपन्या आणि कॉलेज, कंपन्या आणि मुलं यांच्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून मी काम करत आलोय, अजूनही करतोय. लिंक्डइनवरती जवळपास 5,000 फॉलोअर्स असलेला माझा अकाउंट, ज्याच्यामध्ये खूप सारे इंडस्ट्रीचे लोक कनेक्टेड आहेत, त्यांच्याशी मी रेग्युलर कॉन्व्हर्सेशनमध्ये असतो. या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमधून मी तुम्हा मुलांच्यासाठी, अकॅडमिशियनसाठी किंवा कॉलेजेस, इन्स्टिट्यूशनसाठी एक 7 ते 8 एपिसोडची सिरीज घेऊन येतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आपण येणाऱ्या काळातील एआय टूल्स, त्याचा वापर आणि त्याचं ॲप्लिकेशन आपला प्रोफाईल वाढवण्यासाठी, एम्प्लॉयमेंटचे चान्स वाढवण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याच्याबद्दल चर्चा करू. मित्रांनो, या पूर्ण सिरीजचं नाव असणार आहे 2030ची ब्लूप्रिंट, सर्व्हायव्हल ऑर सक्सेस. म्हणजे आपल्याला एआय बरोबर सर्व्हाइव्ह करायचंय का सक्सीड करायचंय. आता मुद्दा हा राहिलेला नाहीये की एआय आपल्याला सर्व्हाइव्ह करू देईल का नाही. आता आपण एआय मध्ये इतके डेव्हलपमेंट करत आहोत, सगळं जग एआयच्या मागे आहे आणि रोज नवीन नवीन काहीतरी एआय बद्दल शिकायला मिळते, ऐकायला मिळते. त्याच्यामुळं डेफिनेटली आपण जर आपला ॲटिट्यूड लर्निंगचा ठेवला, कंटिन्युअसली लर्न, रिलर्न, अनलर्न या मोडमध्ये जर राहिलो तर आपण 100% एआय बरोबर सक्सेसफुल होऊ शकतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेनुसार जवळपास 86% एम्प्लॉयर्स, जे लोक नोकरी देणार आहेत, कंपन्या आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना सगळ्यात मोठी अडचण कुठली होणार आहे तर त्यांच्याकडे एआय ट्रेन्ड मॅनपॉवर. आणि भारतासारख्या एआय मध्ये उद्यमशील असणाऱ्या, एआय मध्ये खूप अडॅप्टिव्ह असणाऱ्या देशाकडे सगळ्यात जास्त कुठली जर स्ट्रेंथ असेल तर ती आहे आपली यंगेस्ट जनरेशन. सगळं जग वार्धक्याकडे आहे. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन जगात हे 50 आणि त्याच्या पलीकडच्या लोकांचं आहे, पण भारत हा सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो. म्हणून आपल्याला, भारताला सगळ्यात जास्त संधी, पर्टिक्युलरली महाराष्ट्रा बाबतीतचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एआय किंवा इंजिनिअरिंग, फार्मसी या सगळ्या टेक्नॉलॉजिकल एरियामध्ये आपलं मॅनपॉवर हे कम्पॅरेटिव्हली बेस्ट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या नुसार आपल्याला एआय ही भीती नसून ती एक संधी आहे भारतासारख्या. कारण का, आपण ज्या पद्धतीनं ग्रो करत आहोत किंवा आपली जी इकॉनॉमी आहे ना, ती स्किल फर्स्ट इकॉनॉमी म्हणून सगळ्या जगभरात आता ओळखली जाते. त्याच्यामुळे आपल्याकडे कुठली डिग्री आहे, किती मोठी डिग्री, कुठल्या कॉलेजमधून डिग्री घेतली, याच्याही पेक्षा ती डिग्री घेताना तुम्ही एआयला कसं कोप केलेलं आहे किंवा एआयला तुम्ही कसे जोडले गेलेले आहात, त्याच्याबरोबर तुम्ही कंपॅनियनशिप कशी ठेवलेली आहे, याचा फार महत्वाचा रोल राहणार. फ्युचर रेडी प्रोफेशनल म्हणून मार्केटमध्ये उतरायचं असेल किंवा एम्प्लॉयरच्या समोर, ऑर्गनायझेशन समोर स्वतःला प्रेझेंट करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे कुठले आहेत तर नंबर 1, आपल्याला टेक्नॉलॉजिकल चेंजेस अडॉप्ट करायचे आहेत. सगळ्यात पहिलं काम करायचं म्हणजे आपल्याला आता जगाकडे डेटाच्या नजरेतून बघायचं. आता जग म्हणजे आपल्यासाठी
नंबर ऑफ जॉब्स नसणार आहेत किंवा जॉब डिस्क्रिप्शन नसणार आहे, तर आपल्याला तो डेटा असणार आहे. आपण तो डेटा वापरून स्वतःला कसं मॉडिफाय करायचं ना, हे ठरवायचं आहे. नंबर 2, ग्रीन ट्रान्झिशन. ग्रीन ट्रान्झिशन म्हणजे सस्टेनेबिलिटी. म्हणजेच काय, तर सस्टेनेबल थिंकिंग आपल्याला अडॉप्ट करायचं आहे किंवा आपल्या थिंकिंगमध्ये सस्टेनेबिलिटी इन्कॉर्पोरेट करायची. ते कसं करायचं आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर ह्युमन मशीन कोलॅबोरेशन, फार इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. कारण आतापर्यंत आपण काय केलं, मशीन वापरत आलोय, पण आता वापरायचं नाहीयेत. मशीन आपल्याबरोबर कंपॅनियन म्हणून काम करणार आहेत, आपला जोडीदार म्हणून काम करणार. आता विचार करा, 2030ची जी इकॉनॉमी असणार आहे, ती इकॉनॉमी त्यातला सगळ्यात मोठा किंवा खूप सारा भाग जो आहे ना इकॉनॉमीचा, तो डेटाकडे जाणार आहे. आणि डेटा हा किंवा AI, मशीन लर्निंग ही पूर्ण अनोळखी आहेत आपल्यासाठी. म्हणजे अजून तरी जितकं आत जाऊ तितकं ते इट्स लाईक अ ब्लॅक होल, की आपल्याला आतमध्ये काय आहे ना ते एक्झॅक्ट माहित नाहीये. म्हणून जितकं आपण आत जाऊ ना तितकं काही नाही काहीतरी नवीन सापडत जाते आपल्याला. त्याच्यामुळं आता आपल्याला AIचा वापर किंवा ह्या टूल्सचा वापर रिअल टाइम GPS म्हणून करायचा आहे AIच्या जगात वावरता. तुम्हाला AI फक्त रस्ता नाही दाखवणार, तर तो फास्ट रस्ता दाखवेल किंवा बराच वेळा तुम्हाला त्याची रिलायबिलिटी जर माहिती नसेल तर AI तुम्हाला सेफ आणि सोपा मार्ग दाखव. मग हे सगळं करायला आपण तयार आहोत का? आता सध्या आपली कॅपॅसिटी आहे का, कॅपॅबिलिटी आहे का? तर हे नॉक करून पाहायची आत्ताची सगळ्यात चांगली वेळ. जर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल किंवा ग्रॅज्युएशन नुकतंच संपलेलं असेल तर ही सगळ्यात योग्य वेळ आहे जेव्हा तुम्हाला AI सोबत कंपॅनियनशिप, फ्रेंडशिप वाढवायची. सगळ्यात महत्वाचा मुद्दा AI नाही, सगळ्यात मोठी अडचण AI नाही. तर आपण AI कशी वापरायची हे जर शिकलो नाही ना तर मोठी अडचण आहे. म्हणून येणाऱ्या सगळ्या एपिसोडला व्यवस्थित काळजीपूर्वक पहा, एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं, कुठला मुद्दा ऍड करायचा आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. तर ह्या सगळ्यासाठी तुम्ही तयार आहात असं कन्सिडर करून मी माझे सगळे एपिसोड ब्रॉडकास्ट करणार आहे. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, कारण सगळे एपिसोड तुम्हाला इमिडिएट अवेलेबल होतील. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण भेटूया चेन ऑफ एपिसोड बरोबर. ते आहेत AI टूल्स. प्रत्येक एपिसोडमध्ये एक डोमेन आणि त्याच्या रिलेटेड वेगवेगळे रिसोर्सेस, अवेलेबल टूल्स आणि एखाद 2 एक्झाम्पल समजण्यासाठी की हे टूल वापरा. असा सगळा हा पूर्ण सिरीज ऑफ एपिसोड राहणार आहे. तर बिलकुल विसरू नका किंवा मिस करू नका. सगळे एपिसोड काळजीपूर्वक पहा. तुमच्या कमेंट्स, तुमचे रिस्पॉन्सेस मला अतिशय महत्वाचे आहेत, कारण प्रत्येक एपिसोड नंतर मला नवीन काय करायचंय किंवा कशा प्रकारे तुम्हाला ते समजेल, त्याच्यासाठी मला आणखीन काय करावं लागेल, हे सगळं मला तुम्ही सांगितल्याशिवाय समजणार नाही. त्याच्यामुळे तुमचे रिस्पॉन्सेस अतिशय महत्वाचे आहेत. सो प्लीज सगळा एपिसोड व्यवस्थित पहा. मला कमेंट करत राहा, सांगत राहा की कुठलं टूल तुम्हाला आवडते, कुठल्या डोमेनमध्ये तुम्ही काम करत आहात. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आहेत का, टेक्नॉलॉजीमध्ये आहेत का, मॅथमॅटिक्समध्ये आहे, फार्मसीमध्ये आहे, कुठल्या डोमेनमध्ये सध्या तुम्ही आहात मला हे सांगा. त्या प्रकारे किंवा तुम्हाला एखादी AI टूल माहिती असेल ज्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काहीतरी माहिती करून घ्यायची असेल ते मला सांगा. मी माझ्या एपिसोडमध्ये इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करेल. तोपर्यंत नमस्ते. Thank you very much for watching. See you in the episode coming in the next week. Thank you very much. Bye bye. Till then, all the best.